नमस्कार मित्रांनो, फ्रोजन शोल्डर आणि टेनिस एल्बो करिता अतिशय महत्त्वाचा व्यायाम प्रकार या ठिकाणी तुम्हाला करून दाखवणार आहे खुर्चीच्या सहाय्याने। आपला समजा उजवा हात दुखत असेल तर डावा हात खुर्चीवरती ठेवून उजवा हात दोलकाप्रमाणे आपल्याला असं हलवायचा आहे मित्रांनो। ज्या पद्धतीने मी आता हात हलवतो त्याच पद्धतीने हात अतिशय सैल लूज सोडून हा प्रकार आपल्याला करायचा आहे मित्रांनो। ज्यांचं उजवा हात दुखत असेल त्यांनी उजवा हात त्या पद्धतीने फिरवायचा आहे। आता दुसरा नंबरचा व्यायाम प्रकार आपण पाहतोय। 15 ते 20 वेळा अशा पद्धतीने हा व्यायाम प्रकार करायचा मित्रांनो। हा व्यायाम प्रकार दुसरा आहे। फ्रोजन शोल्डर आणि टेनिस एल्बोचा इश्यू असेल तर या व्यायाम प्रकाराने नक्की तो कमी होतो, बरा होतो मित्रांनो। त्यानंतर आता तिसरा व्यायाम प्रकार आपण पाहतोय। जो हात दुखतोय तो हात आपण वर्तुळाकार पद्धतीने फिरवायचा आहे आणि सैल सोडायचा हात मित्रांनो, आणि हात कुठेही बेंड करायचा नाही। आता उलट्या बाजूने आता 4 नंबरचा व्यायाम प्रकार उलट्या बाजूने करून दाखवतो तुम्हाला मी। चौथ्या नंबरचा व्यायाम प्रकार येईल 15 ते 20 वेळा आपल्याला करायचा आहे। हाताचं वर्तुळ व्हायला पाहिजे आणि अतिशय सैल पद्धतीने हा व्यायाम प्रकारचा। ज्यांचा उजवा हात दुखतोय त्यांनी उजवा हात करायचा आहे, ज्यांचा डावा दुखतोय त्यांनी डाव्या हाताने करायचा मित्रांनो। त्यानंतर आता हा 5वा व्यायाम प्रकार आहे। आर्म जे आहेत दोन्ही शरीराला असं टच केलेले आहेत आणि फक्त हात जे आहेत मूठ बांधून दोन्ही असं आत बाहेर 15 ते 20 वेळा आपल्याला करायचा मित्रांनो। अतिशय साधा आणि सोपा व्यायाम प्रकार आहे। याच्यामुळे आपलं फ्रोजन शोल्डर आणि टेनिस एल्बोचं दुखणं जे आहे ते कमी होण्यास मदत होतो मित्रांनो। त्यानंतर आता हा खुर्ची बाजूला काढून आपण आता 6वा व्यायाम प्रकार आपण पाहतोय। दोन्ही हात पाठीमागे घ्यायचे आणि वर खाली वर खाली वर खाली अशा 15 ते 20 वेळा हा व्यायाम प्रकार आपल्याला करायचा आहे आणि रोज नियमितपणे हा व्यायाम प्रकार आपल्याला करायचा आहे मित्रांनो। त्यानंतर आता 7वा व्यायाम प्रकार, भिंतीला समांतर उभं राहायचं आहे, हात भिंतीवर टेकवायचा आहे आणि हळूच हात वरती सरकवायचा। जसा हात वरती जाईल तसा आपण भिंतीला टच व्हायचं, भिंतीकडे जायचं मित्रांनो। त्याच पद्धतीने परत खाली यायचं आणि आपण भिंतीपासून दूर जायचं आहे। परत एकदा करून पाहू आपण। हात कुठेही वाकडा करायचा नाही, बेंड करायचं नाही, थोडं थांबायचं, परत आहे त्या पोझिशनला यायचं। अशा हा देखील व्यायाम प्रकार 8 ते 10 वेळा आपल्याला करायचा आहे। त्यानंतर दोन्ही हात भिंतीला टेकवून परत त्याच पद्धतीनं हात वरती हळूच घ्यायचे आहेत, परत त्याच पोझिशनने हात खाली घ्यायचे मित्रांनो। हा देखील व्यायाम प्रकार 8 ते 10 वेळा तुम्हाला करायचा आहे आणि अशा पद्धतीनं 8 व्यायाम प्रकार तुम्ही नियमितपणे केलात तर फ्रोजन शोल्डर आणि टेनिस एल्बोचा इश्यू कमी होऊ शकतो मित्रांनो। धन्यवाद, थँक्यू।